नमस्कार, मी रोहिदास AR न्यूज आणि DP न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत. दर्शको, सध्या आपण मोहोळ तालुक्यात आहोत. या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्हा परिषद निवडणुका असतील, पंचायत समिती निवडणुका असतील, त्या अनुषंगाने या ठिकाणी अर्ज दाखल करता विविध उमेदवार. आपण सध्या मोहोळ या ठिकाणी तहसील कार्यालय या ठिकाणी अर्ज दाखल करायचे उमेदवार तरी पोखरापूर गटातून या ठिकाणी नितीन निळे या ठिकाणी अर्ज दाखल केले. त्यांनी त्यांची संवाद साधला. काय एकंदरीत प्रतिक्रिया आहे त्यांच्या? नमस्कार, काय एकंदरीत भावना आहेत आपल्या? साहेब नमस्कार. माझी उमेदवारी आज मी अर्ज भरून मी दाखल केलेली आहे. तर तुम्हाला दिसतंय लोकांचा काय प्रतिसाद आहे. मी घरातून निघाल्यानंतर गावात पोचलो. गावात कमीत कमी 100 ते 125 गाड्या, 2000 लोक जल्लोष करत मी इथं दाखल झालो. नंतर इथं आल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एकच आहे की सर्वसाधारण घरात उमेदवारी मिळालेली आहे. लोकांच्या भावना मला लक्षात येते द्या की हा आपला माणूस आहे, ही माणूस कुठेही भेटू शकतो. त्यामुळे लोकांच्या भावना तुम्ही लक्षात आला. तुम्ही इथं आता सध्या आलात, माझ्याकडे किती लोक आहेत ते बघा. कुणाला न हात करता मायबाप जनतेला मी एवढी विनंती करतो, मी तुमच्या सेवेसाठी आलेलो आहे. मी आलो आहे, तुम्ही आणावं. मी सिद्ध नागनाथाला एवढीच प्रार्थना करतो, महाराज तुम्ही मला सद्बुद्धी द्या. मी समोरच्या कुठल्याही विरोधकाला नावं ठेवणार किंवा टीका टिप्पणी करणारा मी माणूस नाही. मी काय एवढा मोठा माणूस नाही. मी सर्वसामान्य घरातला एक जन्माला आलेला काय शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझा व्यवसाय बोलायला झाला तर मी विहिरी फोडायचा माणूस आहे. मला समोरच्या माणसाचं एका मिनिटात कळतं, मला 50 फुटातलं खाल्लं कळतं की बाबा रानात काय लागतंय. मला समोरच्या माणसाचं एका मिनिटात कळतंय की त्याच्या भावना काय आहेत. मी तुमच्या सेवेसाठी आलोय, तुम्ही मला संधी द्याल, मी एवढी अपेक्षा करतो. आणि तुम्ही इथं सर्वजण पत्रकार बंधू असतील, माझे दोस्त असतील, वस्ताद मंडळी असतील, माझे कार्यकर्ते असतील, सकाळी मी 7:30ला मी घरातून बाहेर पडलो आहे. माझ्या संग कमीत कमी 2000 लोक फॉर्म भरण्यासाठी इथं आलात. मी तुमचा प्रथमतः आभार मानतो आणि पत्रकार बंधू सुद्धा आभार मानतो. माझ्याकडून काय गलती होईल, मी पहिलवान माणूस आहे, गलती झाली. पत्रकार बंधू, मीडियावाल्यांनी, सर्वांनी मला तुमचा एक भाव म्हणून, एक भाव या नात्याने मी तुम्हाला हाक मारतो की तुम्ही मला समजून घ्या. एवढीच मी इच्छा करतो. मी माझे भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छत्रपती. शेवटचा प्रश्न, या ठिकाणी तुम्ही पहिलवान आहात, हा, कुस्तीचा डाव 100% मारणार? हो 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 हो. माझ्याकडे ऐका मी सांगतो, मी पहिलवान आहे, पण माझ्या अनेक वस्ताद आहेत. आता या कुस्ती या मैदानात उतरलात, ह्या मैदानात नक्की 100% कुस्तीमध्ये मला राजाभाऊ खरे, चरणराज चौरे, उमेश पाटील, रमेश बारसकर यांचा सर्वांचा मला आशीर्वाद आहे. आणि सर्व जनतेशिवाय मला आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे मी कुस्तीला भेटणार माणूस नाही. माझी आता सगळं मी लंगोट लावलेलं आहे, राजकारण लंगोट लावलेलं आहे. मी आजवर कुस्ती खेळू, मी व्यवसाय केला, आता राजकारणाच्या कुस्तीत आहे. कुस्ती ही 100% मी जिंकणार, काय काळजी करू नका. कारण माझ्या तुम्हाला लक्षात येतंय, प्रत्येक लोकांच्या चेहऱ्याकडे तुम्ही बघा, माझ्याकडे बघताना लोकांचा आनंद आहे. पहिलवान तुम्ही नुसतं भेटा म्हणते की माझी लढाई ही जनशक्तीची, धनशक्तीवर माझी लढाई आहे. म्हणजे मला लोक नाकारणार नाही. भाऊ तुम्हाला मी आज सांगतो, तुमची माझी पहिली मुलाखत आहे. आता नुसतं माझी सुरुवात आहे. नवे पहिलवानी जलवा तुम्हाला मी आज सांगतो. तुम्ही काहीच काळजी करू नका. बघा सुरुवात कशा नसत्या. आज माझी सुरुवात आता नाही, सुरुवात माझी फार दिवसापासून झालेली आहे. मी जनते सेवेसाठी मैदानात आहे. तुमच्या भागात काय समस्या असेल सांगा. माझ्या भागात ऐका, समस्या तर खूप आहेत. म्हणजे मी समजा काय सोडू शकणार नाही, पण मी जी काही रस्ते असतील, पाणी असेल, एखादा ऍक्सिडेंट झालेला माणूस असेल, माझी कामाची सुरुवात म्हणजे 0 पासून सुरुवात करणारा माणूस आहे. उद्योग क्षेत्रात घ्या, राजकारणात घ्या, मी ह्या ज्यांनी मला तिकीट जाहीर केलं, मी त्यांचं का आभार मानतो माहिती आहे बॉस. मी मागच्या 2 महिन्यात म्हणतो तो मला काय आता लढायचं नाही. लोक म्हणली पहिला लढाई असं म्हणाय नाही, तुमचंच काम आहे लढायची. माझ्या नशिबान माणूसच कोण आहे साहेब तुमच्या, म्हणजे माहितीवर सांगतो. मला प्रत्येक म्हणते की आता तुम्ही टाय घातला पाहिजे, तुम्ही कोट घातला पाहिजे, तुम्ही असला चपल्या घातल्या पाहिजे. अरे बाबा, मी एवढा मोठा माणूस नाही ना, एवढा मोठा माणूस आहे मी. तर तुमच्याकडे बाबा त्यांनी सांगितलं पहिला तुमच्याकडे गाडी कुठली. अरे मी माझ्याकडे झमान गाडी, त्या गाडीची किंमत काय, मी 9,70,000. तुम्ही जिल्हा परिषद सदस्य व्हायला तुमचा तापा कोडा. अरे माझ्या मायबाप जनता सर्व मोटरसायकल, मला फॉर्च्युनर आहे सध्या वाटते. आज माझ्या संग 2-250 साहेब जर गाडी येत असतील, माझा मोठा माणूस कोण आहे. तुम्ही 100% माझ्याकडे प्रेम आहे. माझ्या माता माऊली बहिणी ज्याच्या मी विहिरी पाडून ज्यांना पाणी निर्माण करून दिलं, साहेब कधी विसरणार नाही. पैसे दिलेले करणारे लोक विसरतेली, ज्यांच्या जन्माची भाकर ज्याला मी जी करून दिली आणि त्याचा उदरनिर्वाह चालतं, साहेब कधी जाण कोणी विसरू शकत नाही. असं मला काय आव्हान करा. मी जनतेला एकच आव्हान करील, मी सर्वसामान्य माणूस आहे, मी तुमचा भाव आहे. तुम्ही मला कधी एक हाक मारा, मी तुमच्या हाकेला भाव देणार. तुम्ही मला कधी एक कॉल करा, 100% तुमचा मी फोन उचलणार. आणि मी तुमचा आहे, तुम्ही मला आणावं, एवढीच मी अपेक्षा करतो.
जय हिंद जय महाराष्ट्र. तर अशा पद्धतीने त्यांनी आपले मत व्यक्त केलं. तरी अशा पद्धतीने वेळोवेळी अपडेट देत राहणार. तरी पाहत राहा, अपडेट राहा. AR न्यूज, DP न्यूज. धन्यवाद.